अलीकडच्या काळात ह्या कलेची प्रवृत्ती पुन्हा ह्या कोकणात वाढताना दिसत आहे आणि त्या कली प्रवृत्तीला कुठेतरी श बसावा यासाठी पुन्हा देवाने कुठे जन्म घ्यावा. मग तो महागणपतीच्या कृपेने असू दे, शिवशंभूच्या कृपेने असू दे, महाविष्णूच्या कृपेने असू दे, पण आज कोकणात कली प्रवृत्तीला कुठेतरी आज चाप बसावा ही माझी अगदी प्रामाणिक इच्छा आहे. नक्कीच. आणि मी तर सुद्धा आध्यात्मिक आहे आणि आज लोकांना कोणाला आपल्यावर अन्याय होतोय याची भीतीच नाही आहे. आणि अशा प्रवृत्तीने आज कोकणातल्या ज्या सुपीक जमिनी आहेत ह्या जमिनी आज बाहेरचे लोक येत आहेत, विकत घेत आहेत. आणि ज्या जमिनीवर आपण वाढलो, ज्या जमिनीवर आपण खेळलो, ज्या जमिनीवर आपलं नातं आहे, ज्या जमिनीवर आपलं रक्त सांडलं, त्या जमिनीची किंमत सुद्धा आपल्या इथल्या कोकणातल्या लोकांना कळत नाही. मी श्रींच्या चरणी एवढी इच्छा अर्पण करतो की कृपया ह्या कोकणातल्या लोकांनी, कोकणातल्या भाविकांनी आपल्या जमिनी कुणालाही विकू नयेत. क्या बात. कारण ही जमीन ही तुमची माता आहे. क्या बात. आणि पुढे भविष्यात तुमच्या मुलाबाळांना कोण वाचवणार असेल तर ही जमीनच वाचवणार आहे. आणि त्या भूमीची तुम्ही पूजा करा आणि या भूमीवर पुनश्च देवाने अवतार घ्यावा आणि त्याला तशी इच्छा द्यावी अशी मी इच्छा व्यक्त करतो.